पहिला दिवस असणार आहे स्पर्धेचा 23 जानेवारी आणि पहिल्या दिवसाचे हे लॉट्स असणार आहेत. सुरुवातीला एकूण 10 संघ असतील पहिल्या दिवशी. अचानक स्पोर्ट्स जानवळ विरुद्ध किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा. यस, पहिली मॅच असेल अचानक स्पोर्ट्स जानवळ विरुद्ध किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा. त्यानंतर दुसरा सामना रोशन स्पोर्ट्स मुठवळ विरुद्ध गावदेवी बापगाव. पहिल्या दिवशी एकूण 10 संघ आपल्या असोसिएशनच्या अंतर्गत तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर एदनिका स्पोर्ट्स आमने विरुद्ध जय बजरंग भावाळे असा तिसरा सामना पहिल्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे 23 जानेवारीला. चौथा सामना असेल साई स्पोर्ट्स किरवली विरुद्ध प्रिन्स 11 पीसे आणि या दरम्यान पहिल्याच बॉलवर मोठ्या विकेटचं पतन झालंय. लीडिंग एज पाहायला मिळाली आणि एक्स्ट्रा कव्हरला फिल्डरने कुठली चूक केली नाही. फलंदाज नरेश बाद झालाय. पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच असणार आहे एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा विरुद्ध टायगर स्पोर्ट्स चौदरपाडा. तर पहिल्या दिवसाचा लॉट झालेला आहे. आता दुसऱ्या दिवसाचा लॉट असेल. चोवीस जानेवारी 2021 11 संघ असणार आहेत. पहिली मॅच असेल दुसऱ्या दिवसाची जानू स्पोर्ट्स इताडे विरुद्ध जय बजरंग पिसे. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण चिठ्ठ्या काढतोय. त्यानंतर आई गावदेवी सांगे विरुद्ध माऊली स्पोर्ट्स आमने. दरम्यान एक चांगला फटका, मात्र लॉंगॉनला फिल्डर तैनात आहे जोगेंद्रच्या रूपात. फक्त एक धाव मिळते डावखुरा फलंदाज विकीला. विकी देखील चांगल्या फॉर्म मध्ये आहे. नरेश देखील चांगल्या फॉर्म मध्ये होता, मात्र पहिल्याच बॉलवर बाद झाला. आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला दिनेश आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर मॅच जे असणार आहे लॉट मध्ये आपण पाहतोय आई गावदेवी वालशिन विरुद्ध भावेश स्पोर्ट्स किरवली. तर सायमल्टेनियसली आपण लॉट देखील टाकतोय आणि सामना देखील सुरू ठेवलाय कारण वेळ कमी आहे. आई गावदेवी यवई संघ देखील आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. त्यांच्या विरोधात संघ असेल बीबी स्पोर्ट्स इताडे. पुढचा बॉल फुलटॉस आहे, लॉफ्ट केला ऑन साइडला. फिल्डर आहे त्या ठिकाणी, झेल घेण्याचा प्रयत्न अयशस्वी आणि चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा. थँक्यू डीजे. पुढची मॅच असणार आहे सरपंच चषकामध्ये श्री स्वामी समर्थ सोनाळे विरुद्ध जय सावराई एलकुंदे. एखादा संघ जर वाढला तर निश्चितच जो शेवटचा संघ राहिलेला आहे त्यांना त्या संघाविरुद्ध खेळावं लागणार आहे. श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा बी. ओ बॉल हवेत आहे, सॉफ्ट डिसमिसल. विकेट किपरने यावेळेस कुठलीही चूक केली नाही आणि फलंदाज दिनेशचा खेळ मात्र समाप्त झालाय. दुसरा धक्का लागलाय आई गावदेवी बापगाव टीमला धावसंख्या 5 असताना. आता मात्र 26 जानेवारीचा लॉट असणार आहे आणि एक वेगळा लॉट आपण असोसिएशनच्या माध्यमातून हा खेळवणार आहोत आणि कुठेतरी या संघांना जास्त प्राधान्य देण्याचा प्रयत्न असणार आहे. एनके स्पोर्ट्स खांडवळ विरुद्ध कीर्ती स्पोर्ट्स आमनेपाडा. 26 जानेवारीला पहिला सामना असेल. बापगाव संघ थोडासा अडचणीत सापडलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 मोठे धक्के लागलेत. योगेश चांगली गोलंदाजी करतोय. नवीन बॅट्समन नागेश आल्या लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मात्र पूर्णपणे बीट होतोय. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर निघून गेला. तर 26 जानेवारीचा दुसरा सामना असेल SR वैजोळे विरुद्ध दत्तकृपा सावध. त्यानंतर देवा स्पोर्ट्स वाकीपाडा विरुद्ध शिवशक्ती लोणाड. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज. खोलो टप्प्याचा बॉल आहे, लॉफ्ट करायचा होता मात्र एलिव्हेशन नाहीये. चेंडू जमिनी मार्गाने ट्रॅव्हल होतोय डीप मिडऑनला. फक्त एक धाव घेण्याची संधी मिळते नागेशला. या सिंगलच्या मदतीने धावफलक हलताना दिसतोय. धावसंख्या झाली 2 बाद 6 आणि पहिलं षटक याच बरोबर कंप्लीट झालंय. तर नेक्स्ट मॅच 26 जानेवारीची आपल्याला पाहायला मिळेल आई एकविरा सावध विरुद्ध आई खंडेश्वरी प्रतिष्ठान भावाळे.
त्यानंतर जय मल्हार किरवली विरुद्ध स्वराज 11 नांदकर. तर हे 26 जानेवारीचे सामने असतील आणि 25 जानेवारीला मात्र आपल्याला असोसिएशनच्या बाहेरील संघ 10 संघ पाहायला मिळतील.